देखोनिया तुझा सगुण आकार उभा कटीकर ठेवूया तेने माझ्या चित्ता झाले समाधान वाटते चरण न सोडावे मुखी गातो गीत वाजवितो टाळी नाचतो रावळी प्रेम सुखे तेने माझ्या चित्ता झाले समाधान वाटते चरण न सोडावे तुका म्हणे केले तुझ्या नामा पुढे तुच्छ हे बापुढे सकळ हे तेने माझ्या चित्ता झाले समाधान वाटते चरण न सोडावे घ्यावे घ्यावे माझी सेवा समचरण सरोजम सान्द्र नीलांबुदाभम जगनहित पाणी मंडलम मंडनानां तरुण तुलसी मालां कंदरं कंजनेत्रं सदैवरासं विठ्ठलं चिन्तयामि पाण्डुरङ्गाकरो Hare
पांडुरंग करू प्रथम नमन दुसरे चरण संतत्या त्यांच्या कृपाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ते उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची आता वैवासित पावना ती वासते पंचानन समाना तया श्रोत्याची चरणी जाना साष्टांग नमन करीत सो आता गान गंधर्व देवता कोकिळ कंठ स्वरा राखा जे कीर्तनी वैवासित लोका तयाची चरणी नमन गा जेणे धर्म जितविलाची बळी तो वीर संभाजी नवाळी काहो तरला दयाची कुळी तया छत्रपतीची चरण कमळी साष्टांग नमन करीत सो विठाला 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 प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेला सुरुवात करण्यापूर्वी जगाचे अखिल निमित्त उपादान करत असणारा पठ्ठरीश परमात्म्याला आपण नमन केलेला आहे। त्याचप्रमाणे संत सम्राट ज्ञानोबराया तुकोबराया यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून ज्या प्रांगणामध्ये ज्या रावळामध्ये ही कीर्तन सेवा आहे अर्थातच श्री भगवान परमेश्वर केदारलिंगाच्या चरणी साष्टांग दंडवत घालून संत श्रेष्ठ सोनूबाबा महाराज कुर्णेकर यांचे विद्यमान वंशज हरिभक्तपरायण संतोष महाराज कुर्णेकर यांच्या चरणी साष्टांग दंडवत घालून प्रस्तुत सेवेला सुरुवात करू। विठाला देखोनिया तुझा सगुण आकार उभा कटी कर ठेवनिया विठाल विठाल देखोनिया तुझा सगुण आकार उभा कटी कर ठेवनिया तेणे माझ्या चित्ता झाले समाधान वाटते चरण न सोडावे। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला विश्वमान्य विश्व जगद्गुरु तुकोबरायांचा असून प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबराया जगाच्या मायबापाचं पिठेवरच्या मालकाचं आणि पंढरपूरच्या धन्याचं वर्णन करतात आणि हे करत असताना तुकोबराया म्हणतात
की देवा तुझा सगुण आकाराचं असं रूप पाहिल्यानंतर तू कसा आहेस, विटेवर उभा आहेस आणि कटेवर तुझे हात आहेत रे एक. आणि ते पाहिलं ना, ते तुझं दिव्य रूप पाहिलं ना की माझ्या चित्ताला काय होतं, समाधान प्राप्त होतं. एवढंच नव्हे, तेव्हा तुला पाहिलं ना तुझे चरण मला सोडूच वाटत नाही. आणि मग माझी अवस्था कशी होते, मी मुखानं तुझं गाणं गायला लागतो रे, तुझं गीत गायला लागतो. आणि काय रावणामध्ये तुझ्या मी प्रेम सुखानं नाचायला लागतो ती. आणि देवा खरं सांगू, जितकं तुझं रूप सुंदर आहे ना रे, त्यापेक्षा तुझं नाम श्रेष्ठ आहे. आणि त्या पुढे सगळं तुझ्या चार विठाला विठाला विठाला. मग अशी त्या मुलानं माईक उडवलं याचा अर्थ हा माईक काही कामाचा नाही. विठाला विठाला. पहा, कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी थोडंसं आता पहिलं पदस्पर्शाला, तुमच्या चरण स्पर्शाला हात लावून सांगतो की बाबा मी माझा घरचा कार्यक्रम सोडून इथं आलोय बरं. तेव्हा मला असं वाटतं ना, तुम्ही सगळे असं पुढं बसले तर चालेल. प्रत्येकाला बसायला चटई हवी. आता त्याला काय, थोडं व्यासपीठाच्या जवळ बसलं तर बरं पडेल, मागचे सगळे. आणि मला असं वाटतं, जास्त टाइम घेत नाही. पहा, ते तिकडे खूप बोलण्याचा आवाज येत आहे. मायबापांना कीर्तनाची सेवा सुरू आहे असा आवाज करू नका. आणि ज्यांना खरंच इच्छा आहे ना कीर्तन पाहण्याची, मला वाटतं माझा कीर्तन संपवण्याचा वेळ 9 वाजता आहे आणि माझ्याकडं केवळ पाऊण तास शिल्लक आहे. या पाऊण तासामध्ये कीर्तन सेवा करण्यात बाबांसाठी एकदा टाळ्या वाजवा, म्हणजे त्याचा आदर्श असं मला वाटलं पाहिजे. बाकीचे कीर्तनकार दररोज येतात, दररोज जातात. आता मला शेवटचं सांगू द्या, बाहेर कोणी आवाज करू नका. जर तुमच्या चित्तामध्ये समाधान पाहिजे असेल ना, तर असे पुढे येऊन बसा आणि मुखानं देवाचं नाम घ्या. विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत प्राप्त अभंगामध्ये तुकोबराया असं म्हणतात की देखोनिया तुझा सगुण आकार आणि उभा कटीकर ठेवूनिया. पुढे काय म्हणतात की तेने माझ्या चित्ता झाले समाधान आणि वाटते चरण न सोडेवे. या अभंगातील तेने माझ्या चित्ता झाले समाधान म्हणजे काय, हा जो समाधान नावाचा शब्द आहे ना, त्या शब्दाला प्रस्तावनेमध्ये मला विशेषत्व रूपाने स्पर्श करायचा आहे, प्रकर्षाने स्पर्श करायचा आहे. कारण समाधान इतकं महत्वाचं असतं ना की लहानांपासून थोरा मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला पाहिजे असतं. ते काय पाहिजे असतं, समाधान. पण मग सर्वांना प्रश्न असा पडतो की समाधान म्हणजे आहे तरी काय, त्याचा अर्थ तरी काय. समाधान ही क्रिया आहे की समाधान ही भावना आहे. समाधान ही शरीराची क्रिया आहे की समाधान ही मनाची भावना आहे. समाधान हे शरीराच्या क्रियेनं मिळत असतं की समाधान हे मनाच्या भावनेने मिळत असतं. असे कित्येक प्रश्न तुमच्या आमच्या मनामध्ये भेडसावत असतात आणि असे अनेक प्रश्न तुमच्या आमच्या मनामध्ये उपस्थित होत असतात. मग याची व्याख्या सांगत असताना तत्वज्ञानावर असे सांगितलेले आहे. तत्वज्ञाते असे म्हणतात की समाधान म्हणजे काय, समाधान हे वस्तूच्या प्राप्तीमध्ये नाही, तर समाधान हे वृत्तीच्या स्थिरतेमध्ये आहे. कशामध्ये आहे, तत्वज्ञाते असं म्हणतात की समाधान हे वस्तूच्या प्राप्तीमध्ये नाही, तर समाधान कशामध्ये आहे, वृत्तीच्या स्थिरतेमध्ये आहे. मला सांगू द्या, वृत्ती हे निवृत्ती झाली मग जन न दिसे तेथे. किंवा तुकोबराय असं म्हणतात, तुका म्हणे मग नये वृत्तीवरी आणि सुखाचे शेजारी पहुळेन तुमच्या चित्तातली वृत्ती निवृत्ती होणं, याला समाधान म्हणा. मला सांगू द्या, थोडस तुम्हाला कळेल असं सोप्या भाषेत सांगतो. पहा, कसं असतं ना की निवृत्त हा शब्द वेगळा आहे आणि निवृत्ती हा शब्द वेगळा आहे. बसलेल्यातील एखाद्याला वाटेल की निवृत्त म्हटलं काय आणि निवृत्ती म्हटलं काय दोन्ही एकच आहे. नाही नाही नाही, मला सांगू द्या,
व्यवहाराच्या दृष्टिकोनातून, प्रपंचातल्या दृष्टिकोनातून निवृत्त हा शब्द महत्वाचा आहे. कोणता? बोला बोला बोला. निवृत्त. कारण प्रपंचातला जो शब्द आहे तो निवृत्त आहे आणि पारमार्थिक दृष्टिकोनातून जो शब्द महत्वाचा आहे तो कोणता? निवृत्ती. बोला बाबा पटकन. निवृत्ती. कारण काय? निवृत्त हा जो शब्द आहे ना त्याला वयाची मर्यादा आहे. म्हणजे कसं? लोक सेवा करत असतात, 58 वर्षे 60 वर्षे सेवा देतात. गव्हर्नमेंट मध्ये म्हणा किंवा प्रायव्हेट मध्ये म्हणा, 58 वर्षे 60 वर्ष असा त्यांचा कालावधी असतो. आणि तो संपला की माणसं काय होतात? निवृत्त होतात. बरोबर की? ऍज वी कॅन से रिटायरमेंट. बरोबर? याला निवृत्त म्हणावं म्हणजे रिटायरमेंट व्हावी. म्हणजे जिथं वयाची अट आहे त्याला म्हणावं निवृत्त, आणि जिथं वयाची अटच नाही त्याला काय म्हणावं? निवृत्ती. कळलं? त्याला काय म्हणावं? निवृत्ती. म्हणजे चित्तामध्ये समाधान प्राप्त करायचं असेल तर वयाची मर्यादा असते, तर मनाच्या भावनेची गरज असते. याला म्हणा समाधान. विठ्ठल वृत्ती निवृत्ती होणं याला समाधान म्हणा. काय म्हणा? समाधान. हा समाधानाचा आपल्याला पहिला अर्थ सांगता येईल, पण दुसऱ्या अर्थाचा विचार करता असं लक्षात येतं की चित्त चित्त न राहता चित्त चिद्रूप होणं याला समाधान म्हणा. चित्त चित्त न राहता चित्त चिद्रूप होणं याला काय म्हणा? समाधान म्हणा. सहज एखादा वारकरी बाबाला विचारलं की बाबा कसं चाललंय, तर तो तुकोबरायांचं प्रमाण देऊन आपल्याला सांगत असतो की ठेविले अनंते तैसेची राहावे. तसं म्हणतो देवानं ठेवलंय तसं राहावं. पण त्यांची चुकी काय होते माहित आहे का? की त्यांनी फक्त पहिलं अर्धवट प्रमाण पाठ केलेलं असतं. पुढचं प्रमाण फार महत्वाचं आहे. चित्ते असू द्यावे समाधान. काय म्हणतात महाराज? ठेविले अनंते तैसेची राहावे आणि चित्ती असू द्यावे समाधान. म्हणजे चित्तामध्ये समाधान प्राप्त व्हावं याचाच अर्थ चित्त चित्त न राहता चित्त चिद्रूप होणं याला समाधान म्हणा. नाथ भागवतातली एक ओवी सांगून पुढे जातो. एकनाथ बाबा असं म्हणतात की प्राप्ता प्राप्त लाभावस्था बाधून सके साधूंच्या चित्ता चित्त घातले भगवंता या नाव निरपेक्षता. म्हणजे काय? देवाला चित्त घातल्यामुळं
हा, देवाला चित्त घातल्यामुळं माझ्या मनाला काय झालेलं आहे, समाधान प्राप्त झालेलं आहे. किंवा एक ओळी पुढे जाऊन नाथबाबा असं म्हणतात की माझे स्वरूपी जडले चित्त, अखंड जगले भजन युक्त, त्यासी बोली जे मदभक्त, ते संत सज्जन. एकनाथ बाबांनी तर इथं संतांची सज्जनांची महात्म्यांची व्याख्या सांगितली. ते असं म्हणतात की माझे स्वरूपी जडले चित्त, म्हणजे भगवंताच्या स्वरूपाला ज्यांचं चित्त जडलेलं आहे त्याला म्हणा समाधान. थोडस व्यवहारातल्या भाषेत सांगतो, तुम्हाला कळेल असं सांगतो. प्राप्त लाभावस्था म्हणजे काय, प्राप्त झालं की सुख आणि अप्राप्त झालं की दुःख. पुढे जाऊन सांगू का, मिळालं की, आता तरी बोला, मिळालं तर आणि नाही मिळालं तर, बरोबर, मिळालं की सुख आणि नाही मिळालं तर दुःख. पण सुख आणि दुःख याच्या पलीकडे पोहोचायच्या स्थितीला काय म्हणा, समाधान म्हणा. म्हणजे प्राप्त अप्राप्त, सुख दुःख, मिळणं न मिळणं अशी कोणती अवस्था ज्यांच्या चित्ताला स्पर्श करत नाही त्यांचीच तर वाक्या संत असे होते. आणि त्यांच्याच चित्तातली जी वृत्ती आहे त्याला समाधान असं म्हणा. एक दृष्टांतातून तुम्ही पाहिलेलं असेल, सुभद्रेचा दृष्टांत फार महत्वाचा आहे. डोळे देऊन ऐका बरं, काही कडे विठ्ठल विठ्ठल. काय झालं माहितीये का, अभिमन्यू तुम्हाला माहितीये का, अभिमन्यू हा सुभद्रेचा मुलगा होता. आणि सर्वांना ज्ञात आहे की अभिमन्यू जेव्हा गर्भाशयामध्ये होता तेव्हा तो चक्रव्यूहामध्ये कसं जायचं हे शिकलेला होता. बरोबर, कसं जायचं हे शिकलेला होता. आणि तो इतका मोठा शूर योद्धा होता, त्याची लोकप्रियता इतकी होती की सर्वांना त्याला असं म्हणायला वाटायचं की हा दुसरा अर्जुनच आहे. काय वाटायचं बाबा, दुसरा अर्जुन. कोणाला म्हणायचे, अभिमन्यूला म्हणायचे. आणि एक दिवस झालं असं, अभिमन्यू रणांगणामध्ये घुसला. कौरव पांडवांचं युद्ध सुरू होतं. अभिमन्यू असा रणांगणामध्ये घुसला, त्या चक्रव्यूहामध्ये घुसला आणि सर्वांवर काय करत होता, वार करत होता. तो आतमध्ये घुसत होता आणि सगळे जण आश्चर्यचकित पाहत होते की अरे बापरे, हा तर सगळ्यांचं काय करत चाललेला आहे, हरण करत चाललेला आहे, सर्वांना मारत चाललेला आहे. आता अभिमन्यूचा हा पराक्रम पाहून सगळे असे विस्मिळतेने असं पाहत बसले की हा कोण आहे, अभिमन्यू आहे, कोण आहे, अभिमन्यू आहे, कोण आहे, अभिमन्यू. प्रत्येक जण विचारतोय हा लढणारा लढपया आहे तरी कोण, तर प्रत्येक जण सांगतोय हा सुभद्रेचा एकुलता एक मुलगा अभिमन्यू आहे. हा इतका शूर योद्धा आहे की कौरवांना सुद्धा त्याचा गौरव वाटत असे. पण काय झालं, अभिमन्यू लढता 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 पुढे गेला आणि एका चौकटीमध्ये सापडला. आणि त्या चौकटीमध्ये त्याच्या शरीराच्या चिंदड्या उडाल्या आणि रक्ताचा असा थारोळा लागला. मग पांडव पाहू लागले, अरे अरे अभिमन्यू गेला, अभिमन्यू गेला, सगळे पांडव म्हणू लागले. आणि त्याची लोकप्रियता एवढी होती ना माईबाप की फक्त पांडवांना रडू आलं नाही तर कौरव देखील शोक करत होते, कौरव देखील आक्रोश फोडत होते. पण सर्वांना प्रश्न पडला की कौरव रडतात यात वाद नाही, पांडव रडतात यात वाद नाही, स्वतः श्रीकृष्ण परमात्मा रडतो यात वाद नाही. पण ही कल्पना त्याच्या माऊलीला, त्याच्या आईला सांगणार तरी कोण, म्हणजे सुभद्रेला सांगणार तरी कोण. कारण कसं असतं ना, आईला जर 4 मुलं असली त्यातला एखादा मरण पावला ना, आईला दुःख होतं पण त्याची तीव्रता मात्र कमी असते. पण अभिमन्यू मात्र एकुलता एक आहे. ज्ञानोपर आहे असं म्हणतात, माये पुढे बाळक काळे नेता वा महाराज विठ्ठल विठ्ठल माये पुढे बाळक काळे नेता एकुलते एक. ज्ञानोपराय असं म्हणतात की ज्या माऊलीला एकुलता एक मुलगा असतो ना, त्या माऊलीचा मुलगा जर मरण पावला ना तर त्या माऊलीचं, त्या आईचं वर्णन आपण शब्दात सुद्धा सांगू शकत नाही. आणि अभिमन्यू तर गेलेला आहे आणि सुभद्रेला हे सांगायला जाणार तरी कोण. मग सगळे जण परमात्म्याकडे आले, श्रीकृष्णाला म्हणाले, देवा
फार दुःख होतंय, फार दुःख होतंय, पण एवढीच कृपा करा, तुमची सुभद्रा बहीण आहे ना, मग तुम्ही सांगता का हो देवा? मग देव कुठे चालले? सुभद्रेकडे चालले. देव म्हणाले ती माझी बहीण आहे, तिला होणारं दुःख मी शब्दात वर्णन करू शकत नाही, पण मी प्रयत्न करू शकतो. म्हणून भगवान श्रीकृष्ण परमात्मा असं सुभद्रेकडे आले आणि सुभद्राने भगवान परमात्म्यांना पाहिलं. सुभद्रेला यातली काहीच कल्पना नव्हती आणि सुभद्रा आनंदात होती. तिला वाटत होतं की अभिमन्यू लढत आहे, तिला यातली काहीच कल्पना नसल्या कारणाने ती आनंदात होती. आता भगवान कृष्ण आले म्हटल्यावर तिनं बसायला असं आनंदात टाकलं, आसन टाकलं आणि मग देवानं कृष्णानं सुभद्रेला विचारलं, सुभद्रे कसं चाललंय ग? तर सुभद्रा म्हणत होती, देवा आनंदात चाललंय, तुमचीच तर कृपा आहे, तुमचीच तर इच्छा आहे, सगळं कसं आनंदामध्ये चाललेलं आहे. आता देव प्रयत्न करतायत तिला सांगण्याचा. मग देव म्हणतात, सुभद्रे तसं नाही ग, आपला अभिमन्यू. काय देवा? आपला अभिमन्यू येतोय का? पंचारती ओवाळ्यात ताट तयार करू का? तर भगवान श्रीकृष्ण म्हणतात, आपला अभिमन्यू येतोय नाही, तो आता येणारच नाही. सुभद्रा म्हणाली, तुम्ही कुठं गावाला पाठवलं का? मग भगवान परमात्मा सांगतात, तो आता अशा गावाला गेलेला आहे ना, त्या गावावरून तो आता पुन्हा येणारच नाही. मग सुभद्रा म्हणते, येणार नाही म्हणजे काय देवा? तर श्रीकृष्ण परमात्मा सांगतात, श्रीकृष्ण परमात्मा धाडस करून सुभद्रेचा असा हात धरला आणि निश्चय केला आणि सांगितलं, अगं सुभद्रे, आपला अभिमन्यू रणांगणामध्ये लढला, आपल्या कामी आला आणि तुझा अभिमन्यू मरण पावला. काळजामध्ये असं चर्र झालं. पण सुभद्रा अशी शून्य स्थितीत उभी होती. देवाला वाटलं की आता सुभद्रा हे कळाल्यानंतर आक्रोश करेल, भिंतीवरती डोकं आटपून घेईल आणि स्वतःच्या छातीवरती मारेल, बांगडे आपटेल, माझ्या पुढे आक्रोश फोडेल, रडेल, तिला दुःख होईल, कारण तिचा एकुलता एक मुलगा असा तरुण रांगडा जवान गडी लढता लढता धारातीर्थी पडला म्हणजे काय. मग देव म्हणतात, अगं सुभद्रे, तुझा अभिमन्यू मरण पावला. तर सुभद्रा म्हणते, मग क्षणार्धात तिचा काहीच प्रतिक्रिया न आल्यानं देवाला असं वाटलं, सुभद्रा रडत का नाही? रडून रडून माझे डोळे सुचले, पण सुभद्रा रडत का नाही? मग क्षणार्धात कृष्णाला वाटलं की सुभद्रेनं ऐकलंच नाही. एकुलता एक तिचा मुलगा गेल्यानं तिनं ते ऐकलंच नसेल, म्हणून देव तिला पुन्हा सांगू लागले, अगं सुभद्रे, तू ऐकलंस का? आपला अभिमन्यू मरण पावला. मग सुभद्रे म्हणते, देवा कळालं मला, कितीदा सांगणार आहात? ठीक आहे, माझा मुलगा होता एकुलता एक, मरण पावलं, ठीक आहे. मग देव असे आश्चर्यचकित झाले. देवाला वाटलं ही दुःखाची अतिशयोक्ती झाल्यानं सुभद्रा वेडी झाली वाटतं. कोणाला वाटलं? हिच्या डोळ्यातून अश्रू सुद्धा येत नाही, म्हणजे ही सुभद्रा वेडी झाली असावी. मग देव म्हणतात, सुभद्रे तुला कळतंय का, तू काय बोलत आहेस? सुभद्रा पुन्हा सांगते, देवा खरं सांगू, तुम्हाला वाटत असेल मला दुःख होत नाही, तुम्हाला वाटत असेल माझ्या डोळ्यातून अश्रू येत नाही, मला दुःख झालंय देवा, मला दुःख झालंय, मी वेडी झाली नाही. तुम्हाला सांगू का देवा, एक महत्वाचं सांगतो. मग श्रीकृष्णाला वाटून लागलं की मी ज्या जगताला सुख आणि दुःखाच्या गोष्टी सांगतो, म्हणजे प्रत्येक जगाला सांगतो की सुखामध्ये हुरळून जाऊ नका आणि दुःखामध्ये खिन्न होऊ नका, पण सुभद्रा हे मलाच शिकवित आहे. मग देवाने विचारलं, तू अशा स्थितीत, शून्य स्थितीत का उभी आहेस सुभद्रे? तुला रडूही येत नाही, तू आक्रोशही करत नाही. मला वाटलं तू रडशील, तू आक्रोश करशील, स्वतःचं डोकं भिंतीवर आपटशील, अशा तुझ्या बांगड्या छातीवर आपटशील, मला वाटलं, पण तू अशी शून्य स्थितीत का उभी आहेस? त्यावर सुभद्रेनं सांगितलेल्या चरित्राचं तुकोबऱ्याने देखील वर्णन केलंय. ते असं म्हणतात, सुभद्रेनं देवाला प्रश्न केला, देवा जीवाचं येणं आणि जीवाचं मरण कोणाच्या हातात आहे? देवा तुझ्याच हातात आहे ना रे. देवा या झाडाचं पान हलणं सुद्धा कोणाची इच्छा आहे? तुझीच इच्छा आहे ना. देवा या जगतावर कोणाची सत्ता आहे रे? तुझीच सत्ता आहे ना. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या
चालविल्या प्राणू हाले. हा, ही सर्व कोणाचं आहे? देवा तुझीच सत्ता आहे ना. हा, चाले हे शरीर कोणाची सत्ते कोण बोलविते हरिविना. पर्वती वैसका न संडावी, समुद्री रेखा नोलंडवी, पृथ्वीया भूते वहावी हे आज्ञा माझी. हे सगळं देवा तुझ्या सत्तेनं चालतं ना. मग माझा एकुलता एक मुलगा मरण व्हावा, त्याचा मृत्यू व्हावा, तो रणांगणामध्ये लढून मृत्यू व्हावा आणि तो निघून जावा इथून, ही कोणाची इच्छा आहे देवा? तुझीच इच्छा आहे ना. जर जर जगाच्या मायबापाची, विटेवरच्या मालकाची आणि त्या गोकुळातल्या श्रीकृष्णाची इच्छा जर माझ्या मुलाच्या मरण पावण्याने पूर्ण होत असेल तर देवा दुःख ते कसलं? कोण म्हणते? सुभद्रा म्हणते. म्हणजे सुभद्रेची जी अवस्था आहे ना, ते सुखही नाही आणि दुःखही नाही. म्हणजे सुभद्रा म्हणते देवा जे दुःख प्राप्त झालं ना ते तुझ्या सुखासाठी असेल तर मला दुःखही होत नाही आणि मला सुखही होत नाही. म्हणजे ज्ञानोबरायांच्या शब्दात सांगायचं म्हटलं तर सुखात ती हुरळून सुद्धा जात नाही आणि दुःखात ती रडत सुद्धा नाही. या पलीकडे पोहोचायच्या स्थितीलाच अंतःकरणाचं काय म्हणावं? समाधान. विठाल विठाल. वृत्ती हे निवृत्ती होणं याला समाधान म्हणा. चित्त चित्त न राहता चित्त चिद्रूप होणं याला समाधान म्हणा. किंवा सुख दुःख न बाळगता सुख दुःखाच्या पलीकडे जाणं याला काय म्हणा? बोला मायबाप काय म्हणा? ते तिकडं पाहत असणारे बाबा, तुम्हीच पाहिलं मी बरं का तुम्हाला. याला काय म्हणा? याला काय म्हणा? जोरवर तुम्ही बोलत नाही तोवर मी 100 वेळा हेच वाक्य बोलणार. याला काय म्हणा? याला काय म्हणा? तो बाबा बोलतच नाही. याला काय म्हणा? बोलले बरं का विठाल. तुकोबरायांच्या चरित्राच्या दृष्टिकोनातून सांगू का? हा, तुकोबरायांचं चरित्र असं आहे बरं का गणेश बाबा. तुकोबरायांचं चरित्र असं आहे की तुकोबरायांना कोणी जगद्गुरु म्हटलं म्हणून तुकोबरायांना त्याचं कौतुक नाही मिळाला. हा, आणि तुकोबरायांना कोणी वेड म्हटलं म्हणून त्यांना त्याचा राग नाही. म्हणजेच काय, निंदा आणि स्तुतीच्या पलीकडे पोहोचलेले तुकोबराया, भेद आणि अभेदेच्या पलीकडे पोहोचलेले तुकोबराया, शिवाय गरीब आणि श्रीमंतीच्या पलीकडे पोहोचलेले तुकोबराया, म्हणजेच द्वंद्वाच्या पलीकडे पोहोचायच्या स्थितीलाच तुकोबराया समाधान म्हणतात. आणि मला सांगू द्या की तुकोबरायांच्या चरित्राच्या दृष्टिकोनातून तुकोबराय म्हणतात की तुझं पाहता विठ्ठला देह भाव हरपला. आणि त्याचा परिणाम काय झाला? कळो नये सुख दुःख तान देह भाव हरपला. तुकोबराय असं म्हणतात देवा तुला पाहिल्यानंतर हा माझा देहभाव काय झाला? हरपून गेला. एवढंच नव्हे, आता मला सुखही कळत नाही आणि आता मला दुःखही कळत नाही. देवा तहानही हरपून गेली आणि भूक सुद्धा हरपून गेली. आता माझ्या चित्ताला काय झालेलं आहे?
समाधान प्राप्त झालेलं आहे. पण हे समाधान प्राप्त होण्याचं कारण काय? अभंगाचं प्रथम चरण. देखोनिया तो देखोनिया तुझा सगुण आकार उभा कटीकर ठेवूनिया. तुकोबराय म्हणतात, देवा मला समाधान प्राप्त झालेलं आहे. माझ्या चित्तामध्ये काय प्राप्त झालेलं आहे? समाधान प्राप्त झालेलं आहे. पण समाधान का प्राप्त झालं? देखोनिया तुझा सगुण आकार उभा कटेकर ठेवूनिया. देवा मी तुझं रूप पाहिलं रे, किती सुंदर आहे ना. करकटेवरे ठेवूनिया Bye.
उभे विठे बरी आणि कर कटे बरी ठेवून या देवा तुझं ते सुंदर ध्यान आहे. तू कसा आहेस विटेवर उभा आहेस आणि कटेवर तुझे काय आहेत हात आहेत. इतकं सुंदर तुझं रूप आहे ते पाहिल्यानंतर मला काय होतं माझ्या चित्ताला समाधान प्राप्त होतं रे. नाहीतर व्यवहारामध्ये प्रापंचिक जीवनामध्ये चालत असताना समाधान माणसाला मिळतं का नाही मिळत. मला एक सांगा तुमच्या घरामध्ये तुम्ही टीव्ही घेतला तर तुम्हाला समाधान वाटतं की नाही. हो तर म्हणा नाही तर नाही म्हणा मला जायला बरं. टीव्ही घेतला तर बरं वाटत असतं आपल्याला वाटतं की नाही. हो असं म्हणा की हो. आणि समोरच्या घरामध्ये जर टीव्ही नसेल तर आपल्याला जरा जास्तच ऐकताय कळतंय माझं कीर्तन कळतंय तुम्हाला. ते काय झालं थोडी व्यवस्था अशी केली आहे ना की हे आम्हाला काहीतरी वरच्यावरच नेऊन ठेवतं त्यामुळे जरा अवघड झालं आम्हाला कीर्तन करायचे. आम्ही सगळे पंढरीचे वारकरी आहोत. आम्हाला वाळवंटात कीर्तन करायची सवय. कसं लोकाचारात बसून पारमार्थिक दृष्टिकोन हे असं वरच्या वर कुठंतरी नेऊन ठेवलं ना की सगळं विठ्ठल बाबा तिकडं बसलेले सगळे कदम साहेब रामकृष्ण विठ्ठल विठ्ठल. आता मला सांगा तुमच्या घरी टीव्ही असणं हे समाधान आहे. समोरच्या घरी नसणं हे जरा जास्ती समाधान आहे. पण तुमच्या घरी टीव्ही असणं हे समाधान आहे बरोबर आहे. पण तुम्ही 10,000चा टीव्ही आणला बाबू आता किती आला 10,000चा. पण समोरच्यानं जर 15,000चा टीव्ही आणला तर तुमचं समाधान जास्त आहे की कमी. बोला बोला तुमचं समाधान जर समोरच्यानं 15,000चा टीव्ही आणला की जास्त आहे का कमी आहे. बोला बेणेकरी बाबा तुम्हाला तरी कशात समाधान. इकडे बाबाजी महाराज रामकृष्ण आहे. हा जर समोरच्यानं 15,000चा टीव्ही आणला तर आपल्याला जास्त समाधान आहे का कमी आहे. आता तिकडे टोपीवाल्या बाबांना एक लास्ट प्रश्न विचारून या प्रश्नाला पूर्णतः पूर्णविराम देतो बरं का. टोपीवाले बाबा मी तुम्हाला पाहिलं इकडे पहा. जर तुम्ही 10,000चा टीव्ही आणला आणि समोरच्यानं 15,000चा टीव्ही आणला तर तुम्हाला समाधान होईल का नाही. इकडे बघा माझ्याकडे शिक्कावर असतात. बरं असू द्या मीच त्याचं उत्तर देतो. जर आपण 10,000चा टीव्ही आणला तर आपल्याला आनंद आहे. पण शेजारच्यानं 15,000चा टीव्ही आणला तर आपल्याला समाधान. व्यवहारात असंच आहे ना माई बाप. मला सांगा आपण रस्त्यानं जाता 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 कदम साहेब आपण कित्येक असे समाधान टी हाऊस समाधान रेस्टॉरंट पाहतो की नाही बाबा पाहतो की नाही. हा पाहत असतो. पण मला सांगा त्या समाधान टी हाऊस मध्ये काम करणाऱ्याला तरी समाधान असतं का नसतं. तुम्ही बोला ना. अरे काय रागवले का तुम्ही. मी तुम्हाला म्हटलं की माझ्या घरचा कार्यक्रम सोडून मी तुमच्यासाठी मुंबईवरून आलो आणि तुम्ही जर बोलले नाही ना अतिशय दुःख आहे. कारण मी अजून दुःखाच्या पलीकडच्या अवस्थेला पोहोचलेलो नाही. ते समाधान रेस्टॉरंट मध्ये कधीतरी जाऊन विचारा की बाबांना तुम्हाला समाधान आहे का. कारण तिथे जाणारे कस्टमर एवढे विचित्र असतात. एक जण गेला त्या समाधान रेस्टॉरंट मध्ये आणि त्यानं प्रश्न केला. 2 जण होते बरं का. आता किती जण अगदी झुलक मित्र.
समोरच जांभळी दिली, 9चा टाइमच आहे विठ्ठल. ते समाधान रेस्टॉरंट मध्ये दोन जण गेले आणि त्यांनी विचारलं त्या वेटरला की अतिशय गरम काय आहे. काय प्रश्न केला, अतिशय गरम काय आहे. तर ते कामगार जे होते ते जरा घोडकरच होते. तो म्हणाला अतिशय गरम विस्तव आहे. काय विस्तव. आता विस्तव कोणी खात का तुमच्याकडे? नाही ना खात. बाळा खातो का विस्तव? नाही. हा म्हणजे ते म्हणाले अतिशय गरम काय विस्तव. मग ते वेटरला म्हटलं हे कस्टमर काही बोलणार नाही ते ऐकून, पण ते त्याच्या पुढचे चावट होते. ते म्हणाले ठीक आहे विस्तवच गरम आहे ना, मग 2 प्लेट आणा. किती प्लेट? 2 प्लेट. आता तो जरा जास्तच खोडकर होता बरं का मुकुटराव, जास्तच खोडकर होता. मग त्याला प्लेट मधून काय आणलं, विस्तव, आणि ठेवलं त्यांच्या पुढे. त्याला पाहायचंच होतं हे करतात काय, कसं खातात. पण ते इतके हुशार होते ते पट्टे, त्यांनी खिशामध्ये हात काढला आणि असं केलं आणि लावली आणि फुंकर मारला. म्हणजे समाधान टी हाऊस मध्ये समाधान नाही, समाधान रेस्टॉरंट मध्ये समाधान नाही. मग तुकोबराव म्हणतात माझं जे चित्तामध्ये समाधान आहे ते कुठे आहे. देवा तुझं रूप पाहिल्यावर जितकं मला समाधान होतं ना तितकं मला कधीच होत नाही. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशी कडा गोपलिया. टाइम झालेला आहे आणि पंढरपुरामध्ये फक्त विठ्ठल नाहीये तर सोबत कोण आहे, रुक्मिणी सुद्धा आहे. म्हणून भजन करा विठोबा रघुमाई जय जय विठोबा रघुमाई. काय बजवा माय बाप, काय बजवा भजन करा विठोबा रघुमाई. हो जय जय विठोबा रघुमाई. जय जय विठोबा रघुमाई.
देखून या तुझा सगुण आकार उभा कटीकर ठेवून या ते माझ्या चित्ता झाले समाधान वाटते चरण न सोडावे. महाराज असं म्हणतात, ए सावळ्या विठ्ठला माय बापा मधुसूदना मोहना मनोहरा श्रीकृष्णा विठ्ठला पांडुरंगा, तुझं रूप इतकं सुंदर आहे, इतकं सुंदर आहे ना, ते बस पाहावत राहावंसं वाटतं. त्यानं माझ्या चित्ताला काय मिळतं महाराज? समाधान मिळतं. आणि समाधान इतकं मिळतं ना, ते रूप पाहिल्यानंतर मला तुझे चरण सोडावेसे सुद्धा वाटलं नाही. मला खरं सांगा, माझी शपथ आहे तुम्हाला, जर आपण पंढरपुरामध्ये गेलो आणि जर पांडुरंगाचं दर्शन घेतलं, ते दर्शन घेतल्यावर तुम्हाला तिथून निघावंसं वाटतं की त्या विठ्ठलाला पाहावंसं वाटतं? बोला ना आता. एकदम साधा साधा क्वेश्चन आहे, साधा साधा प्रश्न. बोला, पाहावंसं वाटतं की निघावंसं वाटतं? का बरं? का? कारण ते रूप फार सुंदर आहे हे तुम्हाला कळालेलं आहे. वाटते चरण नो सोडा, इतकं त्याचं रूप सुंदर, इतकं सुंदर की तुका म्हणे केले तुझ्या नामा पुढे तुच्छ हे बापुडे, सकळ ही देवा तुझ्या नावा पुढे सगळं तुच्छ आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार, म्हणून शोळ पाणी जपत आहे वारंवार. सार 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 विठोबा नाम तुझे सार, देवाचं नावच सार आहे. आणि म्हणूनच या हरदखळे गावामध्ये गेले 46 वर्ष अखंड नाम जप यज्ञ सोहळा सुरू आहे. का? कारण त्या विठ्ठलाचं नाव काय आहे? सार आहे. बाकी सगळं काय आहे? तुच्छ आहे. तुम्ही आर्थिक क्षेत्र म्हणा, राजकीय म्हणा, शैक्षणिक म्हणा, जेवढं क्षेत्र घ्यायचं ते घ्या, पण पारमार्थातला जो आनंद आहे तो अन्य कुठे मिळणार नाही. लोक मला म्हणत असतात, तुम्ही आता MBBS डॉक्टर आहे, मग तुम्ही कीर्तन कशा करता? पण लोक मला म्हणत असतात, बरं का, इकडे आमचे सरकारी बाबा आहेत का? लोक मला म्हणत असतात, व्हॉट्स युअर यूज ऑफ एज्युकेशन, व्हॉट्स ऑफ युअर यूज ऑफ एज्युकेशन. अरे मला सांगू द्या, परमार्थ हा काही कोणी येऱ्या गबाड्याचा राहिलेला नाही. लोकांना वाटत असतं इथं केदारलिंगामध्ये वर्षभर सप्त्याला सगळे लोक येतात, पण वर्षभर 4च डोकी काय करत असतात? भजन करत असतात. लोक त्याला येडे काय म्हणत असतात? येडे भजन करीत असतात म्हणून. अरे नाही, फक्त ते 4 टाकळी सोडून बाकी सगळे. मी काही येडं बिडं म्हटलं नाही बरं का, तुमच्याकडून आलं असेल, मला परत जायचंय घरी. विठ्ठल विठ्ठल. लोक मला म्हणत असतात, व्हॉट्स युअर यूज ऑफ एज्युकेशन. मला सांगायचंय, आय विल एक्सप्लेन द फिलॉसॉफी ऑफ वारकरी संप्रदाय टू द होल वर्ल्ड. अरे मी जगाला सांगेन माझा वारकरी संप्रदाय किती श्रेष्ठ आहे. येडाय का? मी काय येडाय का बाबा? येडाय का? तुम्हाला वाटत असेल तर असेल, काही हरकत नाही. तुम्ही येडं म्हणताना मी काही येडा होणार आहे का? आता म्हणून मला सांगू द्या, वर्षभर जे इथं भजन कीर्तन करतात ना, ते खरे शहाणे आहेत. तुका म्हणे इथे पाहिजे जातीचे, येऱ्या गबाडाचे. आणि एक सांगू का, तुम्ही आज मला प्रामाणिक सांगतो बरं का, माझं कीर्तन आहे आणि मी कोकणातलाच आहे, माझं हरचे गाव आहे, पण मी राहतो मुंबईला. माझं शिक्षण रशियामध्ये झालं. आता काही मी माझी पार्श्वभूमी सांगत नाही, 9:30चा टाइम झालाय, नाही तर तिथनं ते मोबाईल स्टँड घेतील माझ्या ढापकन डोक्यावर, कारण टाइम संपलेला आहे. पण मला सांगू द्या, मी हरच्यातला, मुंबईतला, रशियातला समजा, पण माझी जी निश्चिंत आहे ना ती पंढरपुरामध्ये. आणि तुमच्या बाजूलाच एक गाव आहे, त्या गावाचं नाव भांबेड. त्या भांबेडमध्ये एक गुरववाडी, 1 का 2, जिथं आमच्या बाबांची समाधी आहे, गुरववाडी नंबर 2. तिथं मी येत जात असतो अगदी लहानपणापासून. 10 वर्ष झाली माझं इथं कीर्तन होतं. ते आमचे गोरे महाराजांचे चिरंजीव, तुम्ही समोरचेच आहात ना, हात वर करा, दाखवा समोर. असा हात वर नसतात करीत, असा
असं करा बरं. हा पाहिलं का, जर टाळ्या वाजवा यांच्यासाठी. आता तुम्ही म्हणाल गोऱ्याला गोऱ्याचं कौतुक. अरे गोऱ्याला गोऱ्याचं कौतुक नाही बाबा, ते संस्थेमध्ये जातो आणि काय करतोय, अभ्यास करतोय म्हणून मला त्याचं कौतुक. आणि तुम्हाला सांगू का, तुमच्या गावाचं वैभव आहे ते. आणि एक सांगतो, तुमच्या गावातलं दुसरं एक वैभव आहे. तुम्हाला प्रणय महाराज पांचाळ माहिती आहेत का? त्या मुलासाठी ना वडिलांनी देह ठेवलाय. पांडुरंगाची इच्छा असेल की मुलाला मोठं व्हावं. तुम्हाला सांगू का, तो मुलगा आहे ना आळंदीला शिकतोय आणि लोक तिथं कसे शिकतात माहितीये का, माधुगिरी मागून. म्हणजे लोकांनी जर भिक्षा दिली तर खायचं, नाही दिले तर उपाशी राहायचं, पण साधना सोडायची नाही. आणि असा तो प्रणय शिकतोय. आणि माझा तो जीवलग आहे, कारण आम्ही सोनूबाबांच्या सानिध्यात असतो. मी त्याला कॉल केला होता, बाबा तुम्हाला यायला जमेल का? तो म्हणाला महाराज नेमकी आताच परीक्षा आली आहे, नाहीतर तो आज येणार होता बरं का कीर्तनाला, पण मला वाटतं येईल 2-3 दिवसात. त्याच्यासाठी एकदा जोरजोरात टाळ्या वाजवा बरं का. तुम्ही मला शिव्या घालायला चालेल बरं का, तुम्ही मला शिव्या घालायला चालेल, पण या व्यासपीठावरून खरं आहे तेवढंच बोलून जाईल. कृष्ण महाराज तुम्ही साधक वाटतं, जोगबाबांच्या धोत्रावरूनच आम्हाला दांडेकरांच्या ह्याच्यावरून आमचं समजून जातं की माणूस किती साधक, त्याची साधना किती मोठी बरं का. मला काय सांगायचंय की तुम्ही या गावामध्ये 46 वर्षे सेवा करता. अत्यंत आनंद आहे. चौथा दिवस आहे. तुम्हाला आज काय वाटलं असेल कीर्तनातून मला माहित नाही, पण तुम्हाला खरंच पांडुरंगाविषयी प्रेम वाटत असेल. जर तुम्हाला नॉन एज्युकेटेड लोकांचं ऐकायचं नसेल तर आज तुम्ही एका एज्युकेटेड लोकांचं ऐकलेलं आहे. जर तुम्हाला आनंद वाटला, पांडुरंगाला जर समर्पण द्यायचं असेल तर राहिलेले बाकीचे दिवस कीर्तनात या, भजन करा आणि असाच हा सोहळा आयुष्यभर इथं चालू ठेवा, अशी माझी दादांच्या चरणी. आणि मी तुम्हाला सांगतो, बाकीचे सगळे गावातले लोक उपाशी मरतील, पण तुम्ही 7 दिवस काय केलेलं आहे. अरे बाबा आजी लयच असते का, गोड 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 विठ्ठल विठ्ठल. पांडुरंगाची विशेष कृपा आहे. कृष्णा महाराज आमच्या कोकणात सत्य होत नाही, लय अवघड आहे गणित. आता ते हार्दकळ्या गावातले कसे एकत्र बसून काय जम बसवतात काय केव्हा. नाहीतर मी जर गावात गेलो तर मला बघून लोक तोंड फिरवतात. इतकी वाईट अवस्था आहे. पण तुम्ही कसा सप्त करता काय माहिती, तुमचं तुम्हाला माहिती अवघड असतं हो. छोटं गणित पण लोकांना दाखवावं लागतं, एवढं अवघड असतं सप्त करणं. काय का विनोदाचं काम आहे का? आणि पांडुरंगाची विशेष कृपा आहे. मी काय म्हटलं, हळदगडातले गावातले लोक उपाशी यासाठी मरणार नाहीत की पांडुरंगाची विशेष कृपा आहे. बाकीच्या भागात दुष्काळ पडेल पण इथं कधी पडणार नाही, कारण हा अखंड नाम जप यज्ञ सोहळा गेले 46 वर्ष सुरू आहे. आणि ज्यांनी हा सोहळा ज्याच्या प्रेरणेने होतो आहे ते धोंडोपंत दादा आणि त्यानंतर आमचे सोनूबाबांचं सुद्धा प्रेरणास्थान आहे बरोबर. म्हणून माझ्यासाठी ना आज सोनूबाबांचा साधक मी आहे, म्हणून माझं कीर्तन आहे हे ऐकून ना खूप लांबून मंडळी आलेली आहे. खूप लांबून राजापूर तिकडे अजून बरीच गावं आहे. आता मला वेळ नाही तर सगळं सांगितलं असतं. मग इतके लोक जर फक्त एका साधू थोरं जाणं या उद्देशाने येत असतील तर मला वाटतं खऱ्या अर्थानं हे कीर्तन त्यांच्या चरणाजवळ समर्पित आहे. ज्यांनी खऱ्या अर्थानं आपल्याला ती प्रेरणा दिली त्या धोंडोपंत दादांच्या चरणी आणि सोनूबाबांच्या चरणी ही कीर्तन सेवा रुजू करतो. केदारलिंगाच्या चरणावर माथा ठेवतो. आणि जर काही कीर्तनामध्ये तुम्हाला बरं वाटलं नसेल तर मला मोठ्या मनानं माफ करा. सबंध वारकरी संप्रदायाच्या चरणावर माथा ठेवतो. आणि महत्वाचं बोलतो बरं का, मी डॉक्टर असल्यामुळे जर तुम्हाला खरंच एखाद्याला काही जास्त आजार असेल तर जस्ट मी पासआउट झालेलो आहे, माझं जॉईनिंग होईल. तुम्हाला पर्सनली काही जर एखादा विकार झालेला असेल जो बरा होत नसेल तर तुम्ही मला संपर्क करा. तुम्हाला कोणाकडूनही माझा नंबर मिळू शकतो. मी जरी तिथं नसलो तर माझे काही सिनियर डॉक्टर्स ओळखीचे आहेत, मी त्यांच्याशी परिचय करून देईन आणि काही ना काही त्याच्यावरती आपल्याला निदान करत येतील, कारण गावातले लोक फार गरीब असतात बरं का. आणि हीच खऱ्या अर्थानं आम्हाला सेवा करायची आहे. म्हणून जे लांबून सगळे लोक आलेले आहेत, आता मी प्रत्येकाची नावं घेत नाही तर एकाचं जर चुकून राहिलं तर तेवढंच डोक्यावर भार राहायचं, अवघा भार वाटे देवा, मग तेवढंच राहायचं. म्हणूनच सगळ्यांना एकदा पुन्हा धन्यवाद देतो. असाच सप्ताह सोहळा चालू ठेवा. आणि बरं का, पण एक माझी विनंती आहे, असं ना कीर्तनामध्ये थोडी असं लांब बसत नका जाऊ. हा सोहळा फार सुंदर मंडप आहे, त्याचा
अत्यावश्यकतेने असा वापर तुम्ही करा आणि ही सेवा त्या पांडुरंगाच्या चरणावर समर्पित करतो. एकदा तुकोबऱ्याचं भजन करा, शेवटी चालू होईल आणि पूर्ण विराम. पण सर्वांना विनंती, एकदा जोर मोठ्याने हात वरती करा, बाबांचं भजन करा तुकोबऱ्याचं आणि सेवेला पूर्ण विराम देऊ. तुकाराम 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 तुकाराम